चला मान्यवरांना देखील विनंती असेल आपण स्टेजच्या खाली यायचं. हॅलो हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. या दोन संघांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये अतिशय सुरेख आणि सुंदर कालूर आपण देखील या कामगिरी केली. दोन दिग्गज संघ आपण पाहतो. एका बाजूला बंद्र्यामूर्ती काल्लेर तर दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे. दोन्ही संघामधून नाणेफेक देखील केली जाणार. उपस्थित मान्यवरांच्या शुभ असते. आजच्या या बक्षीस वितरणाचे मुख्य अतिथी मुख्य गेस्ट भिवंडी पूर्वचे आदरणीय आमदार माजी आमदार सन्माननीय रुपेश दादा म्हात्रे यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ असते नाणेफेक करायची आहे. चला काही आहेत 4 षटकांचा निर्धारित सामना बंदरामध्ये काढलेला संघ छाप असं म्हणणं आहे. काटा पडतो. ट्रॉफी घेऊन जायचे मान्यवर आपण तिथंच थांबायचं आहे. हॅलो मान्यवर आपण ज्या स्थितीमध्ये त्या स्थितीत तिथं उभं राहायचं आहे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण राष्ट्राला देखील एक मानवंदना देतोय. प्रथम राष्ट्रगीत घेतलं जाईल. त्यानंतर ज्यांच्या नावाने टॉस बॉक्स आहे ज्यांची प्रतिमा या ठिकाणी हुतात्मा शांताराम यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून एक भावपूर्ण श्रद्धांजली दिली जाणार. प्रथम आपण घेऊया राष्ट्रगीत. राष्ट्राला देऊया मानवंदना. सर्वांनी सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे. डीजेमॅन आपण देखील सज्ज व्हायचं आहे राष्ट्रगीताची धून वाजवण्यासाठी. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. वंदे. त्यानंतर आपण खऱ्या अर्थाने ज्यांच्या नावाने या स्पर्धेसाठी टॉस बॉक्स भरला त्या स्वर्गीय प्रमिलताई म्हात्रे या माऊलींना देखील श्रद्धांजली देऊया. त्याचबरोबर स्वर्गीय हुतात्मा शांताराम यांना देखील आपण श्रद्धांजली देऊया. 2 मिनिटं फक्त आपण स्तब्ध उभं राहायचं आहे. देवाला प्रार्थना करायची आहे की त्यांना चिर शांती लाभो म्हणून आपण स्तब्ध उभं राहायचं आहे. श्रद्धांजली सुरू होते. ओम शांती शांती. त्यानंतर मान्यवरांना विनंती असेल की दोन्ही खेळाडूंमध्ये आपण ओळख परेड करायचे. साहेबांना विनंती असेल आपण या. एका बाजूला बांद्र्यामध्ये काल्लेर संघाचा कॅप्टन तर दुसऱ्या बाजूला दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट करताना आमचे मान्यवर कुंदन पाटील साहेबांना विनंती असेल आपण देखील या. साहेब या.
दोन्ही संघांना आमचे मान्यवर या ठिकाणी ऑल दी बेस्ट करताना शुभेच्छा देताना एका बाजूला आपण पाहतो बंदरामध्ये कल्याण संघ तर दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे संघ. चार षटकांचा निर्धारित सामना. हॅलो. तर दोन्ही संघामधून नाणेफेक देखील झाली. नाणेफेकचा कॉल मला वाटतं वीर तानाजी दापोडे संघाच्या बाजूने लागतोय आणि प्रथम स्वीकारलं जातं क्षेत्ररक्षण आमंत्रित केलं जातं या ठिकाणी बंदऱ्यामध्ये काल्हेर या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. बंदऱ्यामध्ये काल्हेर संघ ट्रॉफी समेत फोटो सेशन करताना मला वाटतं घेऊन जायचं आहे काय. चला लगेच दोन्ही संघांनी श्री कालेकमाता चषक 2022च्या अंतिम सामन्याला सुरुवात करायची. धन्यवाद. हॅलो. आमदार साहेब, माननीय श्री रुपेशदादा म्हात्रे साहेब, आपण अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलीत. आपला श्री कालेकामाता क्रीडा मंडळ कालवार संघाच्या वतीनं खूप खूप आभार. हॅलो. ऑर्गनाइज कमिटी आपण देखील स्टेजवर या. स्वागत आणि सन्मान करूया मान्यवरांचं, पाहुण्यांचं. खऱ्या अर्थानं मान्यवर देखील आपल्या विनंतीला शब्दांना मान देऊन आज या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. त्यांचं आपण करूया विशेष स्वागत आणि सन्मान. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा जुनून, क्रिकेटचा जल्लोष आणि क्रिकेटची जत्रा कालिका माता कालवार आयोजित कालिका माता चषक 2022च्या स्पर्धेचा शेवटचा अंतिम अखेरचा सामना मेगा फायनल दोन दिग्गज संघामध्ये. खऱ्या अर्थाने दोन्ही संघामध्ये आपण पाहिले एक जबरदस्त खेळ. दोन्ही संघांनी स्पर्धेमधून अतिशय आउटस्टँडिंग परफॉर्मन्स खेळ केला. ते दोन संघ एका बाजूला वीर तानाजी दापोडे तर दुसऱ्या बाजूला बंदऱ्या मूर्ती काल्हेर. तर विना विलंब या मेगा फिनाले सामन्याला सुरुवात होते. अगदी वीर तानाजी दापोडे संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय कुंदनजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली वीर तानाजी दापोडे संघ अगदी कित्येक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर बघूया या चषकावर कुठला संघ आपलं नाव कोरतोय. अतिशय चांगला चषक आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅलो. तर जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर स्वागत आणि सन्मान करूया. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय यशवंतजी टावरे साहेबांना करूया स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित. ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने या ठिकाणी त्यांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर मंचावर केलं जातं. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि आजच्या या बक्षीस वितरणाचे मुख्य अतिथी डीजे आपण थोडीशी धून देखील पेश करायची आहे. स्वागत धून. स्वागत आणि सन्मान होता अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. सन्मान्य यशवंतजी टावरे साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित रिद्धी सिद्धी कटनक्षेचे प्रोप्रायटर मालक सन्मान्य भरत जयवंत पाटील साहेबांना देखील करूया आपण सन्मानित. काल्हेर गावाचे माजी उपसरपंच आणि या स्पर्धेसाठी ज्यांना दिलं आम्हाला तन मन धन अर्पित केलं, ही स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा आहे, अशा दानशूरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर मंचावर केलं जातं. आदरणीय भरत जयवंत पाटील
त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित मान्य श्री दिलीप पाटील समाजसेवक गुंदवली पहिल्या चेंडूवर दिलीपजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. गुंदवलीगावचे समाजसेवक सन्मान्य दिलीपजी पाटील या दादांना देखील आपण सन्मानित करूया. दिलीप पाटील समाजसेवक गुंदवली या मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान या व्यासपीठ मंचावर केलं जातं. त्यानंतर मान्यश्री राजा इंदुरकर आपण देखील पुढे या. खऱ्या अर्थानं तुम्ही देखील आज वेळात वेळ काढून या सोहळ्यासाठी या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित आहात. मान्यश्री यशवंतजी टावरे साहेब यांचे कंदे समर्थक राजा इंदुरकर यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. राजा इंदुरकर या मान्यवरांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर केलं जातं. त्यानंतर खऱ्या अर्थाने मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेमधून बेस्ट प्लेअर ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण असावा आणि त्या खेळाडूसाठी जे बक्षीस LED जे ज्यांच्याकडून आम्हाला प्राप्त झाले डी सलूनचे मालक सन्माननीय दीपक पाटील कोलशेत. दीपक पाटील मी विद्यानंद किशोरजी आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. बेस्ट प्लेअर ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट बहुमान ज्या खेळाडूला मिळेल त्यासाठी LED ज्यांच्याकडे आम्हाला उपलब्ध झालेली आहे डी सलूनचे मालक सन्माननीय दीपक पाटील या मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. त्यानंतर मान्यश्री महावीर पाटील 40+ कालिका माता चा खेळाडू आहे. आपले खेळाडू आहेत का? धावसंख्या श्री कालिका माता कारभार संघाचे माजी उत्कृष्ट क्रिकेटपटू सन्मान्य महावीर पाटील यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित केलं जातं. धन्यवाद. वाईट चेंडूची इथे समाप्ती केलेली आणि धावसंख्या झाली ते 11. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शेष आहे. हेमंत भोईर मागच्या सामन्यामध्ये अगदी विकेट हॅट्रिक या गोलंदाजानं कंप्लीट केली होती. इथे अगदी दे धनाधन षटकार या इनिंगचा पहिला षटकार आलेला आहे राजन आर पाटीलच्या बॅट मधून. कडक कडक फटका आणि कडक षटकार. धावसंख्या झाली ती 17 धावा. बघा अगदी पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये बिनबाद जिंदाबाद 17 धावा आहेत. एका बाजूला कुंदन पाटील साहेबांचा संघ आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला बंद्रामूर्ती काल्लेर हा राजन डी आणि राजन आर पाटील यांच्या नावानं अगदी फेमस आणि फोकस आहे. मंगेश दादा माली देखील हा सामना पाहण्यासाठी इथे उपस्थित आहेत. काल्लेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि बंद्रामूर्ती काल्लेर या संघाचे एक खेळाडू. पहिल्या षटकामध्ये आल्या 17 धावा. कुठल्याही प्रकारचा गडी बाद नाहीये. सुरुवात तर चांगली केलेली आहे. नक्कीच रजनीश पाटील जॉली क्लब कामतगर संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर यांनी अंतिम फेरीमध्ये पोहोचलेल्या दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत आणि खास करून कुंदन पाटील साहेबांवर त्यांचा भरपूर प्रेम आहे. धन्यवाद. वीर तानाजी दापोडे संघासाठी स्पेशल शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद रजनीश पाटील. इथे अजून एक वाईट येतोय. नक्कीच दोन्ही गोलंदाजांनी एक वाईट टाकलेलं आहे. इथे चिंतामण पाटील यांनी पहिल्या चेंडूवर वाईटनी सुरुवात केली आहे. धावसंख्या झाली ती 18 धावा 6 चेंडूंचा खेळ कंप्लीट. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत.
अगदी शॉर्ट रनअपनी गोलंदाजी करतोय आज चिंतामण. पुन्हा एकदा चेंडूला सोडून दिले आणि रिटर्न क्रीजच्या बाहेर. पंचांचा नो बॉलचा इशारा म्हणजे पुढील चेंडू फ्री हिट. अगदी राजन डी पाटील साठी ही मेजवानी असेल, कारण की या चेंडूवर तुम्ही फलंदाजाला फक्त धावचीतच बाद करू शकाल. नक्की चिंतामण पाटील यांच्याकडून कुठेतरी हा खराब चेंडू हाताला गेलेला आहे. रिटर्न क्रीजच्या बाहेर चेंडू लँड झाला होता आणि पंच विक्रम नाईक सरांनी त्याला नो बॉल घोषित केले आहे. धावसंख्या झाली ती 19 धावा. फ्री हिट चेंडू आणि फ्री हिट चेंडूवर अगदी झेल उडालाय, झेल टिपलाय, मात्र फलंदाज बाद नसणार आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक धाव इथे कंप्लीट केली आहे. धावसंख्या झाली ती 20 आणि नक्कीच दोन्ही संघांना अगदी विजयासाठी शुभेच्छा दिल्या. जयमान गोवे संघाचे इष्टरक्षक फलंदाज कॅप्टन तानाजी पाटील, धन्यवाद. डॉट चांगले चेंडूची समाप्ती केली आहे बघा. वाईट नो नंतर चिंतामण पाटील कमबॅक करताना. धावसंख्या 20. चेंडूला पुढे येऊन केले शॉट थर्डमॅनवर राजू पाटील यांच्याकडून चांगले क्षेत्ररक्षण झालंय. अगदी थोडेसे इंजर्ड आहेत, पायाला नक्कीच थोडेसे जखमी झालेले आहेत राजू पाटील. बघूया फलंदाजीसाठी येतील का नाही, कारण की दापडे संघाला अगदी गरज आहे राजू पाटील यांची. गावदेवी भादवड संघाच्या अगेन चांगली सुरुवात त्यांच्या बॅटमधून आपण पाहिली. इथे चांगला फटका आपण पाहतोय कव्हर पॉइंट रिझन मधून. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. इथे हा ना आणि पहिली विकेट अगदी मिळवली सांघिक कामगिरीच्या बलावर धावबाच्या स्वरूपात राजन आर पाटील यांची. पहिला धक्का लागतोय बंदरावरती कल्लेर संघाला राजन आर पाटील यांच्या रूपानं 22 धावसंख्येवर. राजन आर पाटील हे देखील भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. चांगले क्रिकेटर आहेत. नेहमीच आपल्या डावाला सुरुवात करण्यासाठी ते येत असतात. न्यू बॅटर क्रमांक 3 वर योगेश जातोय. श्री कालिका माता क्रीडानगरी मध्ये उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग, युट्यूबच्या माध्यमातून आणि टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून आम्हाला जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं तसंच मंचावर उपस्थित मान्यवरांचं श्री कालिका माता क्रीडा मंडळ आयोजित श्री कालिका माता चषक 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शेवटचा आणि अंतिम फायनल सामना आपण पाहतोय काल्लेर आणि दापोडा या दोन संघादरम्यान. अंधी कार्पेट चेंडू शॉट मिड ऑन वर स्टॉप केलाय ज्ञानदेव पाटील यांच्याकडून. नक्कीच ज्ञानदेव पाटील यांना 2 जीवनदान दिले. न्यूझीलंड पायगाव संघाच्या आगीन जीवनदान दिला, त्यानंतर गावदेवी भादवाड, आणि ते दोन्ही सामन्यातून अगदी जीवनदानाचा फायदा घेत दोन्ही सामने जिंकून दिले ज्ञानदेव पाटील यांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावर. धावसंख्या 23 धावा. शॉट मिड विकेटवर अगदी डीप मधून क्षेत्ररक्षक आलेत अगदी वेगाने. बघा मनोज पाटील देखील आले होते काऊ कॉर्नर रिजन मधून, मात्र ज्ञानदेव पाटील यांनी हा चेंडू उचललाय. दुसऱ्या षटकाची झाली ते समाप्ती आणि 2 षटकांच्या अंती धावसंख्या झाली ती बंदरेमारुती काल्लेर संघाची 24. 12.00च्या सरासरीनं बरोबर 24 धावा आलेल्या आहेत. नक्कीच स्वर्गंगा मंडप डेकोरेटर रुपेश मडवी यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी सुसज्ज असा VIP डाईस, समालोचक कक्ष, टॉस बॉक्स, प्रेक्षक पॅव्हिलियन आणि खेळाडू कक्ष, अतिशय चांगली ग्राउंडची सजावट त्यांच्या स्वर्गंगा मंडप डेकोरेटरच्या माध्यमातून इथे केली गेलेली आहे. श्री कालिका माता क्रीडा मंडळ कालवार आयोजित श्री कालिका माता चषक 2022 अगदी भव्य आणि दिव्य असं आयोजन. अध्यक्ष सदानंद वसंत म्हात्रे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अगदी अपार मेहनत घेतलेली आहे. आणि अंतिम चरणामध्ये आपण आहोत. डीप मिड विकेट रिजनला माणिक पाटील यांच्याकडून चांगले क्षेत्ररक्षण झालंय.
एकच धावाली, एकच धाव. धावसंख्या झाली ती 25 धावा. 13 चेंडू आणि 25 धावा. ज्ञानदेव पाटील सांघिक तिसरे षटक घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवर. योगेश साठी स्लॉट सेफ, परफेक्ट टायमिंग, चेंडू सीमा पार, षटकार. नक्कीच अगदी सुरेख टायमिंग झालं होतं फटकेवर योगेश यांच्याकडून आणि चेंडूला आउट ऑफ पार्क 7 धावांसाठी पाठवला होता. आणि आता या षटकारने अगदी धावसंख्या 31 या सन्माननीय आकड्यावर पोहोचलेली आहे. विनोदजी गंगाराम म्हात्रे या साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. अतिशय चांगला प्रयत्न, अप्रतिम. अगदी शॉर्ट फाईन लेगला संजीव पाटील आहे बघा. मागच्या सामन्यामध्ये गावदेवी भादवड संघाच्या अगेन्स्ट 2 झेल टिपले होते. इथे देखील 100% देण्याचा प्रयत्न केला. नक्कीच संजीव पाटील याला अगदी 100% गुण द्यावे लागतील. प्रयत्न चांगला केला होता. झेल जरी ड्रॉप झाला तरी मात्र 100% संघासाठी देण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या झाली ती 32. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकातील. इथे चांगला फटका, अगदी चेंडू 1 बाउंस सीमा पार, चौकार येतोय. चांगली फलंदाजी अगदी तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिली तर आतापर्यंत ज्ञानदेव पाटीलच्या 4 चेंडूमध्ये 12 धावा आलेल्या आहेत. 1 चौकार, 1 षटकार आणि 2 सिंगल. पहिल्या ओव्हरमध्ये हेमंत भोईर यांच्या 17 आल्या, चिंतामण पाटीलच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 आल्या आणि ज्ञानदेव पाटीलने तिसऱ्या ओव्हरच्या 4 चेंडूमध्ये 12 धावा दिल्या आहेत. धावसंख्या झाली ती 36 धावसंख्या. ते अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिली. चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला होता. चांगले चेंडूच्या हाताळणी ज्ञानदेव पाटील यांच्याकडून. चौकार खाल्यानंतर कमबॅक केलेले आहे. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. गोलंदाज ज्ञानदेव पाटील ओव्हर द विकेटनी. शेवटचा चेंडू आहे, बघूया. वाईडिश लॉंग ऑफ वर कुंदन पाटील उपस्थित होते. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील चांगली आहे. धाव येईल 1. 3 षटकांची झाली समाप्ती आणि 3 षटकांच्या अंती धावसंख्या झाली ती 1 बाद 37 धावा. 37 लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच 18 चेंडू मध्ये 37 धावा आल्यात. 9 विकेट हातामध्ये आहेत. बघूया शेवटच्या अंतिम स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये किती धावा बंदरामूर्ती काल्हेर संघ आपल्या संघासाठी बनवतोय. नक्कीच योगेश आणि राजन डी पाटील चांगली फलंदाजी करतायत मैदानामध्ये. राजन आर बाद झाले. बाद होण्यापूर्वी त्यांनी 4 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान दिलेलं आहे. शेवटचा आणि अंतिम षटक मनोज पाटील आलेले आहेत. 37 धावा झाल्यात. बघूया स्ट्राईक वर राजन डी पाटील आहे. आणि नक्कीच दया भंडारी अगदी ड्रिंक्स घेऊन मैदानामध्ये गेले होते. काहीतरी कानमंत्र दिला असेल आपल्या सहकार्यांना. 6 चेंडू शिल्लक, 9 विकेट हातामध्ये. धावसंख्या 37. बघूया अंतिम सामन्यातून किती धावसंख्या उभी करतोय. बंदऱ्या मारुती काल्हेर. चेंडू अगदी बॅच्या स्टोला लागतोय. दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाते. डीप मधून कुंदन पाटील यांनी चेंडूला फील केलं होतं. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झाली ती 39. चांगली स्कोरिंग करताना आमच्या समालोचक कक्षामधून प्रमोददादा भोईर, शलोमाता वल या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. इथे पंचांचा इशारा येतो वाईट. अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती 40. 40 धावा, 5 चेंडू अजूनही शिल्लक. इथे देखील नो बॉलचा इशारा येतोय. रिटर्न क्रीजच्या बाहेर चेंडू पडलेला आहे आणि हा चेंडू फ्रीट. बघा 2 वेळा राजेंडी पाटीलांना फ्रीट चेंडू खेळायला मिळालेला आहे. या चेंडूवर काही फायदा घेतील का? आणि पुन्हा एकदा नो बॉल.
फ्रीट काहीम आहे. धावसंख्या झाली ती 42. 5 चेंडू अजूनही शेष आहेत. फ्रीट चेंडू आहे, नाही रिटर्न क्रीजच्या बाहेर आहे, बिमर नाहीये, गोलंदाज तेच राहतील. फ्रीट कायम आहे. 42 धावा झाल्यात आणि ते फ्रीट वर षटकार येतोय. नक्कीच 42+6 म्हणजे 48. डेंजर झोन कडे धावसंख्या वाटचाल करताना अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच 50 की 50+ इथून मनोज पाटील यांना कमबॅक करावं लागेल. अगदी जर कमी धावसंख्येवर रोखायचं असेल तर हे 4 चेंडू अगदी चांगल्या लाईन अँड लेंथवर टाकावे लागतील. तर या उलट राजेंडियाला रोखणं आता कठीण आहे, कारण की आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आपण 2 चौकार 1 षटकार पाहिलेला आहे. धावसंख्या झाली ती 48. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. इथे चांगला चेंडू, अगदी गुडलेनवर चेंडू पिचिंग झाला. चांगला निर्णय पंचांचा. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे ती 48. अजूनही 3 चेंडू शेष. इथे इनसाइड आउटचा फटका खेळल्यात, बघूया. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर चेंडू अगदी डीप मधून नितीन पाटील यांनी चेंडूला उचललाय आणि 2 धावा येथे धावून पूर्ण केली आहेत. धावसंख्या 50. अगदी टाळ्यांचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचलाय. खेळाडू कक्षामधून अगदी 50 धावा झाल्यात. 2 चेंडू शेष. बघूया 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका येतोय हे मात्र मनोज पाटील चांगले चेंडू हाताळत आहेत. 50 धावा. इथे ऑन दी कार्पेट चेंडू डीप मिड विकेट येतोय. हेमंत भोईर बॅकअप साठी देखील माणिक पाटील होते. दोन्ही खेळाडूंना चकवून चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी हा चौकार येतोय. नक्कीच बघा 2-2 खेळाडू होते, मात्र दोन्ही खेळाडूंना चेंडू अडवता आला नाहीये. आणि आता चौकार आणि धावसंख्या झाली ती 54. 54 धावा झाली आहेत आणि इनिंगचा शेवटचा चेंडू शेष. 54 धावा. नक्कीच हा चेंडू जर अडवता असते तर एकाच दुसरी धाव वाचवता आली असती. शेवटचा चेंडू चांगला चेंडू आहे. अगदी ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकलेला आहे. हेमंत भोईर चेंडूला उचलतायत. दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाते आणि 56 धावा पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या बंद्रा मारुती कल्लेर संघानी आणि विजयासाठी धावांचं लक्ष ठेवलेले आहे. वीर तानाजी दापोडे संघासमोर 57. 24 चेंडू आणि 57 धावांचं लक्ष आहे. बघा एका गड्याच्या मोबदल्यात 24 चेंडू मध्ये 56 धावा बनवल्या आणि 57चं लक्ष ठेवलेलं आहे. हॅलो. तर नक्कीच दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तेव्हा आपण समालोचन कक्षामधून ऐकूया मोहनदादा भोईर यांचा आवाज. आणि दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण विना विलंब लगेच दुसऱ्या इनिंगला सुरुवात करायची आहे. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद कालरूमजी केने. हॅलो. हॅलो. आवाज सोड थोडा. चला बंदरामध्ये कल्याण संघाच्या कॅप्टनला देखील विनंती आपण विना विलंब लगेच आपले क्षेत्ररक्षण लावा. बंदरामध्ये कल्याण संघाचा कॅप्टन हॅलो.
पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. खऱ्या अर्थाने दोन संघांनी स्पर्धेमधून काय कमालीचे खेळ केलेले आहे. एका बाजूला बंदऱ्यामध्ये काढले तर दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे. दोन्ही संघांसाठी खास करून ऑल दी बेस्ट केलं जातं. विजय स्पोर्ट संघाचे कॅप्टन मान्य श्री जितू पाटील यांनी देखील ऑर्गनाइज कमिटी यांनी खास करून दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केले नाही त्यांचं. जनमान गोवे संघाचे कॅप्टन मान्य श्री तानाजी पाटील यांनी देखील ऑर्गनाइज कमिटी आणि खास करून दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद तानाजी पाटील. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता, आम्हाला देखील आपण लाईक करता. हॅलो, पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चला लगेच आपण देखील सामन्याला सुरुवात करूया. दोन दिग्गज संघांमध्ये रंगतोय हा मेगा फायनल सामना. एका बाजूला बंदरामध्ये काल्लेर तर दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे. हॅलो, अंतिम मेगा फायनल दोन संघांमध्ये आपण पाहतो. एका बाजूला वीर तानाजी दापोडे, दुसऱ्या बाजूला बंदऱ्यामध्ये काल्लेर संघ. ऑर्गनाइज कमिटी आणि त्याचबरोबर दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केलं जातं. जैनमन गोवे संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आमचे परममित्र आणि महाराष्ट्र पोलीस दलातील एक दक्ष अधिकारी आदरणीय श्यामजी जगताप साहेब यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला आणि दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद जगताप साहेब. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. चला बेल कमी घ्या, लगेच आपण सामन्याला सुरुवात करूया. निखिल जोशी आणि कौशल जोशी यांचं या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होते. चला हॅलो, हॅलो, अँड बॅक टू नाऊन क्रिकेट. जाऊया आपण मैदानाकडे. हॅलो, चला बंदरमध्ये काल्लेर संघाचा कॅप्टन आपण देखील बिना विलंब लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावा. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. कालिका माता चषक 2022 स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस. अंतिम दिवसामधून अंतिम सामना देखील दोन दिग्गज संघांमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला वीर तानाजी दापोडे तर विजयाचं लक्ष 57 धावांचं. षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक, पहिलं सांघिक, पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक आता ते गोलंदाज संतोष. तर स्ट्राईक रोटेटकडे संधी, न्यू बॅट्समन न्यू बॅटल. सलामी जोडी आपण पाहतो मैदानामधून. एका बाजूला राजू तर दुसऱ्या बाजूला ज्ञानदेव. एक संघातील बिन्नीची जोडी सलामीला येताना आपण पाहतो वीर आणि दापोडे संघाची. विजयाचं लक्ष 57 धावांचं. षटक क्रमांक पहिलं
गोलंदाज संतोष, फर्स्ट बॉल गो अँड संतोष. पहिला चेंडू ऑन साइडचा अतिशय चांगला फटका. वन बाउन्स एका टप्प्याने मात्र योगेशच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण केलं जातं. मिळते फक्त एक धाव. या एक धावेने मला वाटतं राजू स्वतःचा कान ओपन करतो. संघाचा देखील श्री गणेश होतोय. धावसंख्या होती बिन बाद 1. षटक क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष 57 धावांचं. पुन्हा एकदा गोलंदाज अतिशय चांगला चेंडू निश्चित आपण पाहिला होता. थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र शॉट ताणण्याला जातो. इनफिल्ड मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण झालं. फेक मात्र थोडीशी रॉंग एंड झाली होती. मिथून याच्या माध्यमातून मात्र कुठल्या प्रकारची धाव या ठिकाणी केली गेली नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. चला प्लीज थोडस आपण वेल कमी घ्या. या ठिकाणी मात्र अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम मुसकी चेंडूची फेक झाली होती. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. फलंदाज नंदेव याला खऱ्या अर्थानं कुठे निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर. या ठिकाणी मात्र चेंडू अतिशय चांगला फटका. खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज आपण पाहिली तोच फटका नंदेवेच्या बॅटमधून येतो. चेंडू जातोय लॉंग लेग सीमेच्या बाहेर चौकार. थोडासा आपटेकर पद्धतीत चेंडूचा फलंदाज सफल झाला. त्या बॅटमधून सुरेख आणि सुंदरसा फटका देखील आपण पाहिला. चेंडूला सुंदरसं हुक केलं होतं आणि चेंडू लॉंग लेग सीमेच्या बाहेर जाणारा अतिशय दर्जेदार सुमाराचा चौकार देखील आला. यस, अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कार्य केला जातो आणि महत्वाचा पहिला फलंदाज बाद होते ज्ञानदेव. निश्चित थोडासा आपटेकर पद्धती चेंडू तो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि मध्ये संपर्क व्यवस्थित झालं नव्हता. मिस टाइम स्ट्रोक आपण पाहिला. चेंडू शॉट फाईनला जातो. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. वेल जज कॅच आणि पहिला महत्वाचा फलंदाज वीरताई दापोडे संघाचा बाद होतोय ज्ञानदेव. नेक्स्ट नो बॅट्समन जातोय संघाचा कॅप्टन, कुल कॅप्टन चिंतामण पाटील. विजयाचं लक्ष 57 धावांचं. षटक क्रमांक पहिलं प्रगती पत्र. आतापर्यंत धावा जमा झाली फक्त 4. महत्वाचा फलंदाज देखील बाद झाला ज्ञानदेव. नेक्स्ट बॅट्समन येतो चिंतामण संघाचा कुल कॅप्टन. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी पुन्हा एकदा अतिशय चांगल्या चेंडूची फेक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर अतिशय चांगली गोलंदाजी करताना षटक क्रमांक पहिला. आता तो गोलंदाज संतोष. संघ नायकाने विश्वासाने त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी आपण पाहिली संतोष याची. फक्त 4 धावा ज्यानं खर्च केला, 5 धावा ज्यानं खर्च केला आणि महत्वाचा फलंदाज ज्यानं एक बाद केला. तर नक्कीच आपण जाऊया मंचावर आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान घेतोय. काल्हेर गावचे निखिल जोशी हे आपल्या मंचावर उपस्थित आहे. मी राकेश म्हात्रेंना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण निखिल जोशी यांचा शुभ सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक मान्यवराचं अगदी यथोचित स्वागत आणि सत्कार केला गेलेला आहे. निखिल जोशी स्वागत मूर्ती राकेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सत्कार सोहळा इथे संपन्न केला जातोय. त्यानंतर कौशल्य पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील स्वागत सन्मान राकेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. कौशल पाटील आपण पुढे या. आपल्याला देखील स्वागत आणि सन्मान आता आपण स्वीकार करायचा आहे. राकेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते कौशल पाटील याचा देखील स्वागत आणि सन्मान केला जातोय. प्रेमाची शॉल, रंगीबेरंगी पुष्पगुच्छ आणि यांचा स्वागत सन्मान इथे राकेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते संपन्न केला जातोय. ओ टू मोहनदादा भोईर.
धन्यवाद. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा पाटका चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक दक्ष यास वेल जज कॅच अतिशय प्रत्येक मुचको झेल कलेक्ट केला जातो आणि महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय राजू पाटील. कालिका माता क्रीडा मंडळाने आयोजन केलंय छान, आयोजन केलंय छान. खऱ्या अर्थानं फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगलं म्हणताना आणि शॉट सिलेक्शन थोडंसं चुकीचं, चेंडू ऑन साईडला येतो. आउटफील्ड मध्ये आपण पाहिलं योगेश याला कमालीचा झेल कलेक्ट करताना आणि महत्वाचा फलंदाज वीर ताणी दावड संघाचा बाद होतोय राजू. चला प्लीज नेक्स्ट फलंदाज आपण देखील लगेच जा. येणार फलंदाज जाणार फलंदाज आपण जे 30 यार्डचं सर्कल आहे ते प्लीज लगेच क्रॉस करा. चला खऱ्या अर्थाने या सामन्यामधून थोडंसं आपलं साम्राज्य निर्माण करताना संघ बांद्र्यामध्ये काल्लेर काय कमालीचा खेळ या पूर्ण स्पर्धेमध्ये केलेले. नेक्स्ट न्यू बॅट्समन नितीन. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मिथुन. रमेश दादा पाटील यांचा संघ आणि त्यांच्या नेतृत्वात तालुका क्रिकेट मतदारसंघ अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करत असतोय. या ठिकाणी मात्र फुलेंचा ऑन साईडचा फटका अतिशय चांगला आहे, मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण आपण दया भंडारीच्या माध्यमातून पाहतोय. फाईन शॉट होता, अतिशय चांगला फटका होता, स्वीप केलं होतं चेंडूला, चेंडू फाईन सीमरच्या ट्रॅव्हल झाला, मार्गदर्शन झाला. आउटफील्ड मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण दया भंडारी याच्या माध्यमातून फक्त मिळते 1 धाव. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून सध्या आउट ऑफ टूर आहेत संतोष म्हात्रे बंदरमध्ये कल्याण संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर. त्यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला आणि आपल्या संघाला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद संतोषजी म्हात्रे. अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, फुल्यांचा चेंडू होता, हलक्यात बॅटने फक्त चेंडू थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला. चेंडूचा तो शॉट पॉईंटला इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण मिळते फक्त 1 धाव. बघा सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल वीर तानाजी दापोडे संघाला तर एक दुःखी से कुछ काम चलने वाला आणि या पर मोठ्या पटक्यांची आवश्यक. थोडासा अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हाय लाईट क्रिकेट खेळणं अत्यंत गरजेचं आहे. तर मात्र चेंडूला शॉर्ट टर्न पुल करण्याचा प्रयत्न, निश्चित थोडासा अपटेकर पद्धतीने चेंडू तो ऑन साईडचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधला गेला नाही. याचं कारण देखील आपण पाहिलं. चेंडू येण्याच्या अगोदर थोडीशी बॅट रिलीज झाली फलंदाजाची. एक निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर आहे. वीर ताणी दापोडे संघ थोडासा बॅकफुट आपण पाहतोय. आता मात्र कमालीचा फटका, चेंडूची लाईन लवकर रीड केली, ऑन साईडचा बिग ब्लॉक त्याच्या बॅट मधून आला, चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. जुन्या चेंडूची फेक करा लगेच. तर नक्कीच आपण जाऊया या स्पर्धेसाठी. आम्हाला प्रथम क्रमांकाचं जे आकर्षित ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे स्वर्गीय गोपीनाथ रामदास म्हात्रे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री सचिन गोपीनाथ म्हात्रे यांचं स्वागत सन्मान आपण घेतोय. बघा आम्हाला या स्पर्धेसाठी अगदी प्रथम क्रमांकाची जी आकर्षित ट्रॉफी स्वर्गीय गोपीनाथ रामदास म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री सचिन गोपीनाथ म्हात्रे यांनी स्पॉन्सर केले. त्यांचं स्वागत आणि सन्मान श्री कालिका माता क्रीडा मंडळ कालवारच्या वतीने केले जातोय. आणि ह्याच दरम्यान मी तुझ्या शुभ आगमन होत आहे. सौभाग्यवती नमिता राजेश पाटील पंचायत समितीच्या माजी सभापती आणि विद्यमान सदस्य या माऊलींच्या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम वेलकम वेलकम. त्यांच्या समेत मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. या स्पर्धेसाठी अनंता म्हात्रे हे त्यांचे काकाश्री आहेत सचिन गोपीनाथ म्हात्रे यांचे, आणि त्यांचा स्वागत सत्कार ते स्वीकारताना. त्यानंतर द्वितीय क्रमांकाची आकर्षित ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झाली आहे कैलासवासी विजेंद्र जगन्नाथ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री देवानंद मणिलाल म्हात्रे आपण स्टेजवर जायचं आहे. आपल्याला देखील श्री कालिका माता क्रीडा मंडळ कालवार या संघाच्या वतीने 2 षटकांची ती धावसंख्या होती ती 14. नक्कीच द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक माननीय श्री देवानंद मणिलाल म्हात्रे यांनी आम्हाला स्पॉन्सर केली आहेत. कैलासवासी विजेंद्र जगन्नाथ म्हात्रे यांनी कैलासवासी शशिकांत गुरुनाथ म्हात्रे या मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. जयदेव प्रगतीकॉरीचे मालक शशिकांतजी म्हात्रे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री देवानंद मणिलाल म्हात्रे यांना सन्मानित करण्यात येत आहे. नरेशजी म्हात्रे यांचे शुभ हस्ते. त्यानंतर येणारे 12 चेंडू विजयासाठी अजून 43 धावांची गरज. आता सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा असेल तर टोकाम टाक
मॅन ऑफ द श्री देखील आम्हाला मान्य श्री देवानंद मंडळ म्हात्रे यांनी स्वर्गीय मच्छिंद्र केशव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर केले. आपलं खूप खूप आभार श्री कालिका माता कालवार संघाच्या वतीनं. त्यानंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज कैलासवासी गुलाम Yes. चिंतामण म्हात्रे यांच्या स्मरणार्थ संदीप गुलाम म्हात्रे यांनी स्पॉन्सर केलेली आहे. यायचं आहे संदीपजी म्हात्रे. काय कमालीचा निशाणा साधताना या ठिकाणी गोलंदाज मी कौतुक आणि राजन यांचं खऱ्या अर्थानं धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न झाला. प्रयत्नामधून असफल होताना फलंदाज नितीन हा बाद झाला. राकेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते संदीप गुलाम म्हात्रे यांना सन्मानित करण्यात येते. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज म्हणून कैलासवासी चिनाबाई गुलाम म्हात्रे अगदी गोलंदाज आणि फलंदाज दोन्ही ट्रॉफी आम्हाला संदीप गुलाम म्हात्रे यांनी स्पॉन्सर केले आहेत. खूप खूप धन्यवाद सचिनजी म्हात्रे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच प्रत्येक सामन्यातून आपण देतोय अगदी उत्कृष्ट ट्रॉफी कैलासवासी राजेश कातोर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आपल्या श्री कालिका माता फुटबॉल संघाचे खेळाडू राकेश कातोर म्हात्रे यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेत. आपण राकेश म्हात्रेचा शुभ सन्मान करूया. रमाकांतजी म्हात्रे आपले शुभ हस्ते आपण राकेश म्हात्रे यांचा देखील स्वागत सन्मान संपन्न करायचा आहे. हलक्याच बॅट फक्त चेंडूला थोडंसं पुश केलं होतं. चेंडू शॉर्ट कव्हरला आपण पाहिला होता. एक त्यानंतर धाव या- घेण्याची संधी. बोला सर. त्यानंतर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात जे आपण आकर्षित घड्याळ देतोय कैलासवासी गुलाब जगन पाटील यांच्या स्मरणार्थ आपल्या मंडळाचे सदस्य पंकज जगन पाटील याचा देखील आपण शुभ सन्मान करायचा आहे. नक्कीच या स्पर्धेला अगदी आपल्या मंडळातील काही सदस्यांनी हातभार लावलेले आहे आणि त्यामधले पंकज जगन पाटील यांचा राकेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते इथे स्वागत सन्मान केला जातोय. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात आपण प्रत्येक मॅन ऑफ द मॅच मिठाई बॉक्स देतोय. अजिंक्य रमेश पाटील आणि कपिल अर्जुन पाटील दोन्ही मान्यवरांनी यायचंय. कपिल अर्जुन म्हात्रे आणि अजिंक्य रमेश पाटील यांच्याकडून आम्हाला मिठाई बॉक्स हे स्पॉन्सर झाले होते. या स्पर्धेच्या मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात अजिंक्य पाटील आपण यायचंय. कपिल म्हात्रे आपण देखील यायचंय. फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतो. नितीन चेंडू फोर्स करण्याचा प्रयत्न. चेंडू इनसाइडचा आउटसाइडचा फटका आपण पाहिला. ऑन साइडचा फटका त्याच्या बॅटमधून येतो. चेंडू शॉर्ट मिडॉनला येतोय. आउटफील्डमध्ये देखील चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. योगेशाच्या माध्यमातून उत्तमरित्या झेल कलेक्ट केला जातो. महत्वाचा फलंदाज नितीन बाद होता. आता मात्र थोडंसं जो विजय कुठेतरी अवघड होत चालता भीत आणि दापोडे संघासाठी. विजय थोडंसं दूर होताना बघतोय. नक्कीच आपल्या मंचावर नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झाले आपल्या वडनगर गावच्या पंचायत समितीच्या माजी सभापती सभागृहवती नमिता राजेश पाटील या माऊली उपस्थित आहेत. त्यांचा आपण करूया स्वागत आणि सन्मान. श्री कालिका माता पंचायत समितीच्या माजी सभापती आणि विद्यमान सदस्य सौभाग्यवती नमिता राजेश पाटील या माऊलींचं करूया आपण विशेष स्वागत आणि सन्मान. वेलकम ज्ञानेश्वर मुकादम भिवंडीत एक नामांकित असं गुणलेखक तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम. आता मध्ये एक सुरेख सुंदर चेंडूची फेक आपण पाहिली. चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क साधता नव्हता. ओटो कॉमेंट राजन. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दक्ष. यास मला वाटलं स्पर्धेत तिसरा झेल कलेक्ट करताना योगेश कमालचं क्षेत्ररक्षण. खऱ्या क्रिकेटच्या फॉर्मॅट अजिंक्य मध्ये पाटील आणि कपिल म्हात्रे यांचा स्वागत सन्मान रमा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावरती संपन्न केला जातोय. नक्कीच दोन्ही मान्यवरांनी अगदी आम्हाला या स्पर्धेसाठी वेलकम. समाधान पाटील सिव्हिल इंजिनियर आहेत. कालवार गावचे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व. समाधानच्या आपण व्यासपीठावरती या. त्यानंतर आपण करूया पुढील स्वागत आणि सन्मान. पंचायत समितीचे माजी सभापती आणि विद्यमान सदस्य पंचायत समिती भिवंडी सौभाग्यवती नमिता राजेश पाटील. श्री कालिका माता कालवार क्रीडा मंडळाच्या वतीने माऊलींचा स्वागत सन्मान केला जातोय. रमाजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सौभाग्यवती नमिता राजेश पाटील पंचायत समितीच्या माजी सभापती आणि विद्यमान सदस्य यांचा स्वागत सन्मान येथे संपन्न केला जातोय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये मला मॅन ऑफ मॅचच्या स्वरूपात
जे केक पेस्ट्री स्पॉन्सर केले आहेत सागर राजाराम पाटील आपण स्टेजवर यायचं आहे. सागर राजाराम पाटील या स्पर्धेमध्ये प्रत्येक मान्यवराचं तो जे स्वागत सत्कार केला जातोय. त्यानंतर जे कोल्ड्रिंक मला स्पॉन्सर केली होती प्रत्येक मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात आम्ही शिल्पे देत होतो. कैलासवासी अजय रामदास पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार केवल अजय पाटील केवल आपण स्टेजवर यायचं आहे. नक्कीच केवल याचं देखील स्वागत सन्मान केला जाईल. गेले 3 दिवस या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात त्यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक खेळाडूला कोल्ड्रिंक शिल्पे दिले गेलेले आहे. केवल अजय पाटील यांचं स्वागत सन्मान पंकज पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. नक्कीच आपल्या श्री कालिका माता 40+ चे सदस्य आहेत पंकज पाटील. धन्यवाद. ओ टू मोहनदादा भोईर. न्यू प्रगती कॉरीचे मालक माननीय श्री शशिकांत गुरुनाथ म्हात्रे साहेबांचं या किड्यानगरीमध्ये आगमन झाले. अगदी व्यासपीठावरती ते उपस्थित आहे. त्यांचा हेतूचे स्वागत सन्मान केला जाईल. न्यू प्रगती कॉरीचे मालक उद्योगपती शशिकांतजी गुरुनाथ म्हात्रे यांचा देखील स्वागत सन्मान केला जाईल. राकेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते शशिकांत गुरुनाथ म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान कालिका माता चषक 2022 मध्ये केला जातोय. त्यानंतर ओमकार अरुण म्हात्रे बंदरामध्ये कल्याण संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर संतोष म्हात्रे यांनी देखील स्पर्धेसाठी ऑर्गनाइज कमिटीसाठी खास करून आपल्या संघासाठी ऑल दी बेस्ट केलेले. सध्या आउट ऑफ टूर आहेत आणि तेथून या स्पर्धेची खास मजा घेताना कुठेतरी त्यांचा संघ देखील विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. धन्यवाद संतोष म्हात्रे. तुमचा संघ देखील ऑल इज वेल आहे. ओमकार अरुण म्हात्रे आपण पुढे या. पुढील स्वागत मूर्ती ओमकार अरुण म्हात्रे केला स्वागत सन्मान केला जाईल. त्यानंतर आपले कालवार गावचे आनबान शान राष्ट्रीय कबड्डी पट्टू उमेश म्हात्रे प्रो कबड्डी खेळाडू राहिलेले आहेत. उमेश म्हात्रे यांचा देखील स्वागत सत्कार केला जाईल. ओमकार म्हात्रे यांच्या नंतर उमेश म्हात्रे यांचा आपण स्वागत सन्मान करूया. राष्ट्रीय कबड्डी पट्टू आणि ज्यांनी प्रो कबड्डी मध्ये आपल्या कालवार गावाचं नाव चला उमेशजी म्हात्रे आपण पुढे या. अगदी आपल्या कालवार गावाची आन बान शान. एन हार्ड लक वीर तानाजी दापोडे एन गुड लक बांद्र्यामूर्ती कल्याण. धन्यवाद. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. श्री कालिका माता कालवार आयोजित श्री कालिका माता चषक 2022